चिंगे, फोन उचल. अक्षता गेली कुठे तरी. आज मला फोन उचलायचा कंटाळा, तर मी अजिबात फोन उचलणार नाही. हॅलो हॅलो सुधा, श्रीरंग हिअर. मी डिस्टर्ब केलं का तुम्हाला? बराच वेळ रिंग वाजत होती. नाही नाही, अरे डिस्टर्ब कसलं, जरा समजुतीचा घोटाळा झाला. समजुतीचा घोटाळा म्हणजे? अरे काय आहे, नेहमी फोन वाजला ना की आमची चिंगू ते धावत येते आणि फोन उचलते. पहिल्यांदा तिला बोलायचं असतं फोनवरती. मला वाटलं आज पण ती तशीच येईल धावत, पण नेमकी अशी आली नाही. आणि ती अशी काही बोलते ना फोनवरती की जणू काही तिचाच फोन आलाय. म्हणून जरा घोटाळा झाला, बाकी काही नाही रे. तुझ्या घरी येऊन एकदा या ठक्कूताईला बघायला पाहिजे. हो ये ना. आणि ठकूताईच का, तिच्या अजून 2 मोठ्या ताया आहेत, मी आणि अक्का. आम्ही 5 बायका तुझ्या स्वागतासाठी पंचारती घेऊन हजर आहोत. जरूर येईन मी. बरं सुधा, मी फोन तुला निमंत्रण देण्यासाठी केला होता. आज तू आणि जया रात्री माझ्या हॉटेलवर या. इथे एक छान रेस्टॉरंट आहे, तिथे जेवू आपण. किंवा तुम्ही तुमच्या आवडीचं हॉटेल सांगा, तिथं जाऊन जेवू. लगेच आज? अरे परवाच सर आपण हॉटेलमध्ये जेवलो ना. सुधा, तुला आईन्स्टाईनची थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी माहिती आहे का? म्हणजे तुला माहितीच असेल. तू जितक्या सहजपणे परवा म्हणालीस ना, त्याला मी परवा असं म्हणतो. म्हणजे 48 तास 16 मिनिटांपूर्वी परवा. कळलं? कळलं रे बाबा, कळलं. पण मी काय म्हणते की दररोज बाहेर काय जेवायचं? मग मी काय करू, माझं घर नाहीये ना इथं, म्हणून मी बाहेर बोलवतोय. आणि शिवाय परवा तुम्ही मला ट्रीट केलं होतं, आज मला ट्रीट रिटर्न करायचे. काय रे हे, तू आम्हाला आणि आम्ही तुला, हे असले परतफेडीचे हिशेब काय करत बसतोस तू? जेवणाच्या बाबतीत कुठे कुणी कुणाला ह्याच्यापेक्षा सुद्धा महत्वाचं आहे ते एकत्र भेटणं, एकत्र बसून गप्पा मारणं. बाईसाहेब, माझ्या मनात आहे तेच तुम्ही बोलतात. आता अधिक भाव न खाता सांगा, आज रात्रीचं नक्की ना? मग कुठे ते मग ठरवू. मग कशाला, मी आत्ताच ठरवलंय, तू आमच्याकडे परवा जेवायला यायचंस बस. अरे म्हणजे परत तूच मला. हे बघ, आपलं तर काय ठरलंय, कुणी कुठे कशाला हे विचारायचं नाही. मग ठरलं तर तू परवा रात्री आमच्याकडे जेवायला येतोयस बस. जयालाही बोला. हो तर त्याला न बोलून चालेल कसं? तो संबंध माझ्या मानगुटीवर बसलाय ना. अरे बाबा, एकत्र गावात राहायचंय आम्हाला, एका कॉलेजमध्ये शिकवतो आम्ही दोघं. तो येणारच. मग ठरलं ना, मी जयाला फोन करून सांगते, तू आणि जया दोघे एकत्रच आहे आमच्याकडे जेवायला. ॲज यू विश मॅम. बाय बाय. निशांत, माझ्या गैरहजेरीत तू खरोखर खूप चांगला कारभार चालवलायस रे. थँक्यू बाबा. बाबा, मला तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं. आत्ता बोलू चालेल? बाय ऑल मीन्स. एक मिनिट. हॅलो, मी परत फोन करेपर्यंत कोणाला यात पाठवायचं नाही. आणि कोणाचे जरी फोन आले ना तरी मला डिस्टर्ब करायचं नाही. इज दॅट क्लिअर? या बोल. बाबा, गेल्या काही दिवसात मी अगदी बारकाईने अभ्यास केला आहे. आपल्या सगळ्या कंपन्यांना मी पर्सनली व्हिजिट केलं आहे. तिथे बऱ्याचशा लोकांशी बोललो मी, खाजगीतही आणि उघड-उघडही. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं आहे बाबा की महाजन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजवर महाजनांच्या हाताची पकड घट्ट नाही आहे. म्हणजे नेमकं काय? बाबा, तुम्ही म्हणाल की काल आलेला पोर्टा मला काय शिकवतो. बरोबर. पण बाबा, मी इनएक्सपिरियन्स असल्यामुळे मी अधिक जागरूक राहील. सगळ्या गोष्टीत मी स्वतःहून लक्ष घातलं. तेव्हा मला असं कळलं बाबा की आपला बराचसा पैसा बोटांच्या फटीतून निसटतो. एखादं उदाहरण देऊ शकशील? डेफिनेटली. ही फाईल मी खास त्या मुद्द्यासाठीच तयार केली.
यात आपल्या सगळ्या कंपन्यांची नावं आणि तिथला मी पाहिलेला गैरव्यवहार मी स्पष्टपणे लिहिलं. ही आपली स्टीलचं फर्निचर बनवणारी कंपनी, महाजन स्टील प्रोडक्ट्स. बाबा, या कंपनीला मी गेल्या महिन्याच्या 13 तारखेला व्हिजिट दिली होती. तिथे बऱ्याचशा लोकांशी बोललो, अगदी वर्क्स मॅनेजर, जनरल मॅनेजर, अकाउंटंटपासून सिक्युरिटीपर्यंत सगळ्यांशी. तेव्हा मला असं कळलं बाबा की आपला बराचसा चांगला माल हा स्क्रॅप म्हणून विकला जातोय आणि नंतर त्याच मालाचं चांगलं फर्निचर बनवून, आपल्या तोडीचं फर्निचर बनवून मार्केटमध्ये कमी किमतीत विकलं जातं. बाबा, एक जबरदस्त मोठं रॅकेट तयार झालं. काय माहिती निशांत, तसं पाहायला गेलंच ना तर प्रत्येक कंपनीतच हा गैरकारभार चालू असतो. पण त्या कारभारावर नेमकं बोट ठेवून मुद्देमालासकट पकडणं शक्य होत नाही रे. आणि ते शक्य झालं तर आपण अपराध्यांना शिक्षा केली तर तर काय असं झालं तर चांगलाच पायंडा बसेल. त्या सगळ्या लोकांना एक चांगला वचक बसेल. पण हे जर तर प्रकरण पुढे सरकतच नाही ना. बाबा, अहो, जर तरचा प्रश्नच उरलेला नाहीये ना. म्हणजे माझ्याकडे सगळा पुरावा आहे. हा, पुढचा निर्णय काय तो तुम्ही घ्यायचा. हो, आय सी. पण हा सगळा पुरावा तू गोळा कसा केलास? मी त्या दिवशी कंपनीत गेलो ना, 13 तारखेला. हां, त्याच दिवशी रात्री मी 12 वाजता परत कंपनीत गेलो. मी आज शिरत असताना एक माल भरलेला ट्रक बाहेर येत होता. मी तो ट्रक थांबवला. त्यातला माल मी स्वतः चेक केला आणि बाबा, त्यातला बराचसा माल हा खरंच चांगला होता. अर्थात मला मिळालेली इन्फॉर्मेशन अगदी करेक्ट निघाली. तेव्हा मी काहीच केलं नाही. मी फक्त सही शिक्का आणि बाकीचं इन्फॉर्मेशन लिहून घेतलं, ट्रकचा नंबर लिहून घेतला आणि त्याला जाऊ दिलं. पण बाबा, तुम्ही जर का म्हणत असाल ना, तर आपण सगळ्या संबंधित लोकांवर कारवाई करूया. बाबा, आय थिंक वी शुड रिअली गो अहेड अँड सॅक एव्हरी वन ऑफ देम. हे सगळे जेवढे पण परचेस डिपार्टमेंट आणि वर्क्स डिपार्टमेंट आणि स्टोअर्स डिपार्टमेंट, प्रत्येक डिपार्टमेंटमधलं कुणीतरी ह्याच्यात नक्की इन्व्हॉल्ड आहे बाबा. हे सगळं भयंकर आहे रे. सगळं भयंकर आहे. हे सगळं तू शोधून काढलंस स्वतः? आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. यू हॅव डन अ व्हेरी गुड जॉब. पण बाबा, पुढे काय? आपण कारवाई करायची. कारवाई करायचीच. अक्का, सगळ्याची करू ना भाजी? नको बाई, आपण दोघीच तर खाणार. त्या पोरी खाणार आई, नाही. ए आई, उद्या रात्री तो श्रीरंग काका येणार आहे ना आपल्याकडे. हो. मग जेवायला काय करणार? मी सांगू? हं? बटाट्याची भाजी, पुऱ्या, श्रीखंड, वरण, भात. शी, हा काय मेन्यू आहे? एवढे खास पाहुणे येणार, मग काहीतरी खास करायला नको? खास म्हणजे तू काय कोंबडी बिंबडी म्हणतेस की काय? अक्का. नाही हं, मी असलं काही हात नाही लावणार. अगं आजी, कोंबडी आणि बटाट्याची भाजी ह्याच्यामध्ये पण काहीतरी असतं ना. म्हणजे काय? अगं म्हणजे याच्या व्यतिरिक्त काहीतरी आपण करूया असं तिला म्हणायचं. काय करायचं? मी सांगू? तू सांगणार. हं. म्हणजे कुठेतरी बघितलेलं वाचलेलं असणार. आपण काही मदत करणार नाही. म्हणजे मी एकटीच आपल्या किचन मध्ये मरते. असं काय अक्का, करते? असं काय म्हणतेस ग? ती नेहमी तुला मदत करते. आकांक्षाच काही मदत करत नाही. हो, तिला मी कशाला करेन तुला. बोलतेस? बरं सांग. सोपं सांग काहीतरी. बटाटा वडा, त्याच्याबरोबर तिखट आणि गोड चटणी, मिसळ आणि दही भात. हा, दही भात आणि वर आईस्क्रीम. हा, आईस्क्रीम. नाहीतर बस. गुलाबजाम. अगं, नाही नाही, आईस्क्रीम. बस नक्की. हो काय मेनू आहे का हा? हो. तू रोज कोणाला तरी जेवायला बोलव. आपण रोज असं काहीतरी खायला असं करूया. वेगळा काहीतरी मेनू. हो ना, माझी मस्करी करता आणि माझा मित्र येणार जेवायला म्हणून असं जेवण करता तुम्ही. चल चल, पण आम्हाला आमचं काम करू दे. काय ग? काय मेनू? डोक्यात एक एक येतात ना खरंच. अरे वा, शेअर मार्केटचा इंडेक्स वर चढला. महाजन फायनान्स अँड महाजन स्टील्सच्या शेअरचा भाव वधारला. सो नाईस, सो नाईस.
अरविंद, आज मी तुला किती आनंदात बघते. गाई ही बातमी वाच ग. महाजन कंपनीचे सगळे शेअर्स त्यांचा भाव वाढलाय. पण आज कामाला जायचंय का नाही? जाणार आहे का? आपला निशांत आता फॅक्टरीमध्ये दररोज 12 वाजेपर्यंत असतो की नाही, म्हणून मी ठरवलं की थोडा उशिरा जायचं. वा, हे बरं झालं. निशांत फॅक्टरीत लक्ष घालायला लागला, हे बरं झालं. अरविंद, आज इतके वर्षात मी तुला पहिल्यांदा इतक्या चांगल्या मूड मध्ये बघते बघ. खरं आहे. याचं कारण मला विचार ना. सांग. कारण निशांत फॅक्टरीत लक्ष घालायला लागला म्हणून, हो की नाही? मग हे तुम्हाला मी किती पूर्वीपासून सांगत आलोय. तुम्हाला पटत नव्हतं, खुळ्यात काढत होतात मला तुम्ही. नाही, खरंच निशांत बिझनेस खूप छान हँडल करतो. सुरेख सांभाळ, वाटलं नव्हतं. नातू कुणाचा आहे म्हटलं? तुझाच आहे का बाई, तुझाच. मग आता बिझनेस पण खूप जोरात चालला असेल रे. बिझनेस जोरात चाललाय, पण फॅक्टरीत खूप प्रॉब्लेम सुरू आहे. आता काय झालं? काय झालं? काय नाही. बर, मला सांग की तू जेवून जाणार आहेस का नाही? म्हणजे मी तसं महाराजांना सांगून येते. नाही नाही, मी आज लंच बाहेरच घेईन, कारण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्टील्स अँड माइन्सचे शर्मा मुंबईत आलेत. मला त्यांना भेटायचं. ठीक. चल. अरविंद, तू मगाशी फॅक्टरीतलं काहीतरी सांगत होतास. कसं सांगू तुला मी आहे ते सगळं. काय झालं? फॅक्टरीत प्रॉब्लेम सुरू आहेत ग. म्हणजे आपल्या फॅक्टरीमध्ये जो चांगला माल येतो की नाही, काही माणसं तो स्क्रॅप म्हणून बाहेर काढतात, कळलं ना? आणि त्या स्क्रॅप मटेरियलचं एक चांगलं फर्निचर तयार करतात आणि आपल्यापेक्षा कमी किमतीनं बाहेर विकतात. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. आणि हा सगळा प्रकार आपल्या निशांतनं शोधून काढला बरं का, सगळ्या पुराव्यानिशी. आता मॅनेजमेंट ह्या लोकांवरती ऍक्शन घेणार, तेवढ्यात ही माणसं नोकरी सोडून निघून गेली. बरं झालं, सुंठी वाचून खोकला गेला. असं नसतं काही. आता नवीन माणसांना अपॉइंट करायचं, त्यांना ट्रेनिंग द्यायचं आणि मग सगळं शिकवायचं, करून घ्यायचं, सगळा त्रास असतो हा. आणि त्यात आपला निशांत आता MSc करणार म्हणतोय. किती वेळ त्याचा फुकट जाणार आहे मला सांग. छान. म्हणजे परत हरिदासाची कथा मूळ पदावर. छान छान, हो छान. वा. हे आई म्हणजे ना, जाऊ दे. अरे वा, निघालात? हो. फर्स्ट क्लास. कसं काय जमतं तुम्हाला? काय जमतं? असं उशिरा यायचं, लवकर पळून जायचं. निमकर सर, तुम्हाला दुसरं काही काम नाही आहे का? हे नवीन काम दिलंय तुम्हाला? सुनंदा केव्हा येते, कुठे जाते हे बघण्याचं? नाही, कामं भरपूर आहेत मला, पण काय आहे, इतर 4 चौघांना जरा उत्सुकता आहे. त्यांना तुम्हाला विचारायची हिंमत नाही ना, म्हणून मी विचारतोय. अच्छा अच्छा, म्हणजे सुनंदाला विचारायची हिंमत दाखवायची बेट लावली आहे का तुम्ही? हो, का छळताय मला? हे बघा, मी माझी लेक्चर्स व्यवस्थित घेते. मॅडमनी जितकी कामं दिली आहेत ती मी व्यवस्थित पार पाडली. कॉलेजचं नाव खराब होईल असं मी अजिबात वागत नाहीये. मग तुम्हाला काय करायचं मी कुठे जाते, केव्हा जाते म्हणून? का मी कुणाला तरी भेटायला जाते म्हणून? हो सोनावणे मॅडम, तुम्ही तुमची कामं व्यवस्थित करता असं तुम्हाला वाटतं. तेवढं पुरेसं नाही, ते इतरांना वाटलं पाहिजे. आणि काय नियम आहेत ना, ते सगळ्यांना सारखे असतात. काम असो अगर नसो, आपल्याला या इथे असं बसून राहायला लागतं. अहो, कधी काय इमर्जन्सी सांगता येते का? हा, पूर्वीचं ठीक होतं. पूर्वी तुम्ही फक्त एका शनिवारी लवकर जायचा. आता रोज जाते, पण लपून छपून जात नाही. मॅडमना माहिती आहे मी का लवकर जाते ते. बाजूला वा. हो, एक मिनिट. मला वाटतं मॅडमना माहिती असणं आणि त्यांची परवानगी असणं याच्यात थोडा फरक आहे ना? अच्छा, म्हणजे तुम्ही मॅडमचे कान फुंकलेत का? नाही, तुम्ही सांगा त्यांना, माझ्याबद्दल जे काही तुम्हाला सांगायचं असेल ना तुम्ही सांगू शकता. त्यांना नाही सांगत हो, आम्हाला जरा करू नये. कारण तुम्ही म्हणजे असे आहात ना, मला ज्या गोष्टीचा गवगवा करायचा नसतो तीच गोष्ट मी 4 चौघात सांगावी अशी तुमची अपेक्षा का? तो बंटी आहे ना, तो हल्ली माझ्याकडे असतो.
म्हणजे मी त्याला कायमचं माझ्याकडे घेऊन आले शिक्षणासाठी. खूप हुशार मुलगा आहे, पण महाउपद्व्यापी. कुणाला काय बोलेल याचा अजिबात भरोसा नसतो. काकांची मर्जी आहे त्याच्यावर, त्यामुळे त्याला सांभाळणं म्हणजे एक जोखमीचं काम असतं. झालं समाधान? आता या विषयावर चार चौघात चर्चा नको. आणि कुणाला इंटरेस्ट असेल ना मी कुठे जाते कशासाठी जाते हे विचारायचं तर त्यांनी मला येऊन विचारावं. एक मिनिट मॅडम, आता काय? छोटासा प्रॉब्लेम आहे. मी एवढं चांगलं काम करता मग कळू दे ना चार चौघांना. आमचं ठीक आहे हो. आम्ही काय लोकांना उपदेश करतो, असे वागा तसे वागा तसे वागा. स्वतः तसं वागत नाही, तेवढी अक्कलच नाही ना आम्हाला. म्हणून तुमचं चालू दे ना. तुमच्या या ॲडिशनल कौटुंबिक जबाबदारीबद्दल तुम्हाला बेस्ट ऑफ लक. पुरे हे बघा, तुम्ही तुमच्या भूमिकेत राहा, मला माझ्या भूमिकेत राहू दे. हो मॅडम. नाही पण अधनं असं तिखट बोलत जा, त्यामुळे आम्ही जमिनीवर उभे राहू शकतो हे लक्षात राहतं आम्हाला. तेव्हा निमकर सर अधनं अशा नाटकाचे प्रयोग लावत जा. मी उघडणार. ये घाबरू नकोस. या घरामध्ये असंच स्वागत केलं जातं लोकांचं. यांना तुझ्या स्वागतासाठी पुढे पाठवलं होतं. काय स्वागत गीत वगैरे ऐकलंस की नाही यांचं? नाही. आता फक्त आकांक्षाने चिडून दाखवलंय. आता त्याने स्वागत गीत म्हटलं की आम्ही इथून पळून जायला मोकळे. काय रे? या घरात नेहमी असंच चालतं का? ए नाही रे, जयाचं काय ऐकतोस तू? बस ना बस. अरे नाही काय माहिती, या घरामध्ये ह्याच्यापेक्षा मोठ्याने आरडाओरडा चाललेला असतो. काही दिवसांनी सुद्धा आता पाठी लावणार आहे. कालचा गोंधळ ह्याच्यापेक्षा कमी होता अशी. आपण बसून बोलूया का? आय मीन बसून गोंधळ घालूया का? बस 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 बसा ग. श्रीरंग, ही माझी मोठी मुलगी आकांक्षा. हॅलो. हॅलो. ही अनुष्का. हॅलो. जया एक मिनिट. हा, हे तुझ्या करता. काय चालवलंस तू? काही नाही, हे घे. थँक्स. आणि हा, हे तुझ्या करता. यू वेलकम. आणि श्रीरंग, ही अक्का. आठवलं? अरे म्हणजे काय, मी ओळखतो चांगलं. अक्का. अक्का, हे तुमच्या करता प्लीज. आणि आमची अक्षता बाहेर गेली. अक्षता म्हणजे ठकूताई. हो. हा, हे तिच्या करताय. अरे आणि हे तुझ्या करता. श्रीरंग, हे घे. ओ साहेब, माझ्याकरता काही आहे ना, हे घे. क्या बात आहे, फर्स्ट क्लास यार. हे तू काय चालवलंस काय? पण आमच्याकडे काय लग्न वगैरे आहे का? हे प्रेझेंट देऊन लाजवून टाकलेस ना तुम्हाला. अगं पण तू आता आज एवढा जेवणाचा घाट घातलास. परवा तू आणि जया मला हॉटेलमध्ये बाहेर जेवून. आपलं काय ठरलंय तो विषय बंद. ठीक आहे, मग हा विषय सुद्धा बंद. उडतो